लय मोठा आवाज रे, खतरनाक. तरी कुत्र्यांका घेऊन चालला. 1 2 खय बाकीचे 1 2 3 4 5 कुत्रे घेऊन चालला. खय जातला आता चिंद्रात. चला 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 बाय बाय. हे बघा गाडी येत ना कुत्रे घेऊन चालले. बैल बिल घेऊन चाललो आहे बघा. हे खय चाललं चिंद्रात. चिंदर हे बघा. खय चालला चिंदर. चिंदर सगळे चिंद्रात चालले. पराग तू चाललं चिंद्रात. तू कोण बा कोणाकडे चल सासरवाडी डायरेक्ट. ही एक मासे बिशे पकडतो आम्ही सगळं सकाळी नैसर्गिक जीवन. ओके मग तुम्ही आहे ना बाहेर नाही जाणार हयत रवंत काय तर आयुष्य म्हणजे वेगळ्या प्रकारे एक जगतास 3-4 दिवस. हा 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 बॉयलर मिळत नाही त्यामुळे गावठीच उडवता. ओके हा तुमची पाळलेली असत ती आता घेऊन येईल असती. काय काय घेऊन चालला. कोंबडी काय या पिशी येत. हे बघ काकांनी पिशी आहेत. पिशी आहेत बंद बंद करा हो पळती भेटतील ना. हे बघा पिशी आहेत कोंबडी. बाकी मांजरा विंद्रा मांजरा घराकडेच काय चालला. खायच्या गावात आता चिंद्रात चालले. बरेच जण चिंद्रात चालले बघा. किती गुरं असते बघा यांची. बरेच म्हशी सर्व घेऊन चालले चिंद्रात. भरलास ना 1 किलो दारू 1.25 किलो दारू. त्याच्यानंतर काथ्या म्हणजे फटाके असतात तीच असतली वाटतं. नाही ही वेगळी वेगळी. हाय मी सर्वेश पेडणेकर. आज मी आलोय 2024ची गावपळण असलेल्या आथरा गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये. तर गावपळणीची सुरुवात ही आथरा रामेश्वर मंदिरातूनच होते. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे गावपळणीबद्दलची. तर आपण रील सुद्धा पोस्ट केली गावपळणीबद्दल. तर गावपळणीमध्ये गावातील लोक काय करतात, कुठे जातात आणि गावपळणी सुरुवात म्हणजे इथे तोप वाजवली जाते, नगारा वाजवला जातो, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मंदिरामध्ये जाऊन आपण गावपळणीची सुरुवात कशा प्रकारे होते हे डिटेलमध्ये बघूया. चला तर आता आपण आथरा बंदर येतो आहोत. आपल्यासोबत एक काका. काका आपलं नाव काय. पेडणेकर तुम्ही पण. मी पेडणेकर आहे. आता काय जातला पळसमला पाहुण्यांकडे की बहिणीकडे. तर गाव आता किती वाजता पूर्ण खाली होता. दुपारी 2 वाजता सगळे खाली होता. तरी गेले सगळे हल्ली लोक. हा तर दुपारच्या किती वाजले 12 वाजले ना. 11:30 झाले. 11:30 वाजता सर्व लोक दुकान बंद करून आतरेसून चालली आहेत. बघू शकतास तुम्ही इकडे सर्व. काका आता परत कधी येत त्याला 4 दिवसांनी म्हणजे परत कौल लावतेले तेव्हा. हो मागा पुजारी त्याशी बोलले की ते 4था दिवस होऊ शकता असं बोललेले मागा ते. तर बघूया आपण आता किती दिवस गावपळण असेल ती. ही रस्तो काय गेलो हिरलेवाडी. आत्रा हिरलेवाडी वांगणी बिंगणी जाऊ गेलो. ह्यो बंदरावर गेलो. तरी बहुतेक सगळा खाली आहे सुमसामा पूर्ण गाव. ओके मग तुम्ही किती जण 4 जण चाललास. आता कसे जातला. ओके असे म्हणजे चाललास ठीक आहे. काय काय घेऊन चालला. कोंबडी काय या पिशी येत. हे बघा काकांनी पिशी आहेत. पिशी आहेत बंद बंद करा हो पळती भेटतील ना. हे बघा पिशी आहेत कोंबडी. बाकी मांजरा विंद्रा मांजरा घराकडेच कुत्रे बित्रे ठेवला. कोंबडी नेऊची लागते खाऊ पिऊचा घालूचा लागतो. हे बघा सर्व कोंबडी भरल्याने आहेत काकांनी. दादा करता नाव का आपला अश्विनी रमाकांत हळदणकर. मग आता खय चाललं तू. मासे घेऊन चाललो. हे मासे म्हणजे सगळे तयारी आता काही मिळणार नाही ना. ओके ओके महिना तुमची बाती भीती हा मित्राच्या मग मासे घेऊन तू आता तकडे रवाक जातल. मग येतला कधी येणार. आम्ही गुरुवारी येणार. बुधवारी गाव भरलं तर संध्याकाळी नाही तर गुरुवारी येतल. मग आता हे चाललं तोप झाल्याच्या नंतरच येतला. तर हे सुद्धा चालले आता. चला हो हो गावपळणीच्या निमित्त. चला चला ठीक आहे. हे सुद्धा चाललं. आपलं काय नाव शेट्टी आहे. तरी कुत्र्यांका घेऊन चालला. 1 2 खय बाकीचे 1 2 3 4 5 कुत्रे घेऊन चालला. खय जातला आता चिंद्रात. चला 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 बाय बाय. हे बघा गाडी येत ना कुत्रे घेऊन चालले. सर्व युट्यूबर्स तो उचलायला मदत करतात बघू शकता. 2 3 4 500
तिरके व्हा दोघांनी पाठी पटकन येतात वाट लहान आहे. बरं काका बस काका तुम्ही खायले आम्ही हे आचऱ्याचे आता आपलं काय नाव बिनसाळे बिनसाळे. तुम्ही आता खाई जाताला गाव पाणी मी आता मालवणा देवबागा मालवणात जाताला. बाकी घरातले गेले बहीण होता घरातले बाकीचे सगळे नाही एकदमच जातलो आता किती वाजता निघताला? साधारण 2:30 वाजता निघो. 3ची एसटी हा मालवण. हा ती पकडून जातालास मालवण 3-1 दिवसाने येताला. 3 दिवसांत गाव वरतो ते येतो. मालवणात जाऊ एसटी 3 वाजता 3 वाजता असं हो. देवगडात जाऊत कवा? तिटेवरचं देवगड मालवण 2-3 वाजता सुटतात. ते आत्रा गावातील ग्रामस्थ ना तुम्ही? आत्रा गाव मेस्त्री हो सेवक. तर हे पहिली काय भरला त्याच्यामध्ये? पहिली दारू भरली. ओके. त्याच्यानंतर आता कात आहे वात टाकून दारू बनवला. ही वात टाकली आहे. हा वाट टाकून दारू भरली. ओके. त्याच्या बाहेर हे सगळं किशी टाकून वगैरे त्याला हा पूर्ण जाम करावं लागतं. ओके. ते आता या बहु गावना नाही खूप कमी ठिकाणी असतात. इतिहासकालीन तोफ खायचं मटेरियल असतं या तोफेचा मटेरियल? हे जुनं पहिल्याच कास्टिंग आहे. कास्टिंग आहे. आता ते कास्टिंग भेटत पण नाही ना? आता ती दुसरी पहिलीची कास्टिंग वेगळं असायचं. ओके. दगडच असायचं मतलब. हो. आता आपल्या तोफेत दारू तरी दारू बरीच भरलास ना? 1 किलो 1 किलो दारू 1.25 किलो दारू. त्याच्यानंतर काथ्या म्हणजे फटाके असतात तीच असतली वाटतं नाही? ही वेगळी आहे. ही वेगळी वेगळी आहे. धोक्यासाठी वेगळी आहे. हा हा. आता ती बंदूक होता ती ती काय करतात त्याच्यावर बाहेर असतं? ती कसली आहे बंदूक? ठेचणीची बंदूक. ठेचणीची आहे. ओके. त्याची कसं असतं देवस्थानचे ते इशाराच असतात. हा 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 इशारासाठी ते वापरले जातात. हा हा. लोकांना कळण्यासाठी. म्हणजे आता इथे हा बार पहिल्याच्या काळी कसं होतं की ह्या उंच जागेत न्यायची असे तो ओ हा उंचावरून आवाज लांब जाणार वाजवायचे तेव्हा लोकांना कळायचं आपल्या गावात हे चालू झालं म्हणजे हो गावपाळीची इशारा दिले. बारावाडी आहे. बारावाडीमध्ये आवाज जातो. बारावाडीच्या बाहेरच जातो म्हणा पण आपण बारावाडी म्हणायचं. ओके. आमची तेवढी ताकद नाही. आता तेवढी तोप नाही नेऊ शकणार. पहिल्याची लोक पण तशी होती म्हणजे हो हो खाणं पिणं वगैरे पण 200च्या बाहेर होय ना? जागेवरसून हलत नाही. नाही ना? हलत नाही. हा. तो पैसे करतले बघू शकतास वाजवण्यासाठी रेडी झालेली आहे. ही तोपेची वात आहे. थोड्या थोड्या ती तोप आता वाजवण्यात येईल 2 वाजता बरोबर. गावपण म्हणून एक हे करत आहोत, कथा सांभाळत आहोत, परंपरा सांभाळत आहोत. गावपण हे ॲक्च्युली एक ज्या हेतूने हे केलं गेलं आहे म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमाचे आयोजित केलं जातं त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं जे विविध पातळींवर लोक राहतात, जात पात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची एक समानता कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला. दुपारचे आता वाजले आहेत 1:30. मंदिर परिसरात सर्व युट्यूबर्स आणि न्यूजवाले आलेले आहेत आणि अर्ध्या तासात आता गाव पाणीला सुरुवात होईल. बघू शकता बरीच लोक आता गावात आलेली आहेत सर्व. बरोबर दुपारी 2 वाजता गाव पाणीला सुरुवात झालेली आहे.
हो 90 वाजली ना इकडे 90 वाजव ही बघा तोप लावतो पाटीराव आहे लावला हो ए भाई बघा तोप लावतो ए बँक राव आहे पाटीराव लाव भाई चल झालो लावक सांग ना नंतर ए सचिनान चांगला 3 झाले 2 तिकडे झाले बाहेर आणि 1 आतमध्ये झालो. ए मागे हो मागे पाटीराव 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 रे जबाबदारी नाही कोणाची. बँक राव मागे मागे उद्या बॅग पेटतील या तोपेचा आवाज लय मोठा आवाज रे खतरनाक बघू शकता केवढा मोठा आवाज झाला हे बघा तोप भरते जाते दारू भरलास ना आता काते ह्या काय दारूच तोंडात जाऊ तो आवाज मजबूत झालो हा मग शोधत होतो मी घेतलंय हो हो देवाची कृपा तशी आहे बाबा ना तुम्ही लवकर वाजवला लवकर वाजवून घेतला म्हणून मी पाय थांबलेलो आहे. तरी 3 तोपा वाजणं आणि मग गावपर्यंत सुरुवात रेडी हो कात्या भरतोय मोठी वाजवली ना आवाज नाही लो गावात खूप मोठा आवाज झालो बघा करून टाकू काय न पडत नाही थोड तोप भरतात बघा ही तोप आता ती आत्र तिट्यावर वाजवली जाईल तिसरा ना हो आता किल्ल्यावर पण कुठे सहसा वाजवली जाईल असतं असं वाटतं रायगडावर वाजवतात तोप असा आहे का रायगडावर तर कसं मला मी सामान आणायला जातो नाही तेव्हा तिथे मला समजतं रायगडावर असते आय थिंक असं वाटतं ते दिवाळी कशा तरी इव्हेंटला असते राज्याभिषेकाला आणि झाली टाईट येतात आता उद्या गेलो वर गेलो मी येते भगवान की तोप घेऊन आम्ही चाललो आता आचरा तिट्ट्यावर तर मंदिराकडनं आता आपण चाललो ना प्रवेशद्वार बंद झालेला आहे मंदिराचा आम्ही आता तोप लावायला चाललो आचरा तिट्ट्यावर गावल्यांच्या तर पाठी अकडे येते मी थांब वर कर हे चाललो गाव सोडून हे बघा हे न्यू तयारी केलेली आहे गावात सोडून धावची आपल्यासोबत सचिन ना सचिन
अठरा गाव बघूया आता आपण गाडीतूनच. लागले की बघा पुढे तुम्हाला आजूबाजूला काय आहे, सुरुवात होणार. हो हो हो, लोक जायला सुरुवात झाली काय. हे बघा लोक सुरुवात झाली गाव सोडायला. रिक्षा आलेल्या आहेत, रिक्षा करून लोक चालली, बाईक घेऊन, मी घेऊन. हे बघा गाड्या सगळ्या रेडी आहे. आता रस्त्यात पुढे माणसं असणार. नाही हो, हे बघा लोक चालली. हे बघा गाव सोडून चालली लोक, बॅगा घेऊन, गाड्या भरून. 18 गाव पर्यंत 24. मंदिराच्या पाया पडतो. हा हे बघा, हे बघा गुरं सुद्धा. हो काय चाललास? चिंदर बघा गुरा घेऊन चालली आहेत. चिंद्रा ते बाजूचाच गाव आहे चिंदर. हे बघा बॅगे भरल्यानी आहेत. तिट्यावर पोहोचू थोड्यात दादा. आपल्यावर सचिन दादा आहे. हे बघा गुरं घेऊन चालले आहेत. काय कर, आता तिट्यावर आपण पोचलेलो आहोत. आता तिट्यावर आणलेली आहे, बघू शकता. आता ही वाजवण्यात येईल आणि सर्व लोक जायला निघालीत बघा बॅगा घेऊन. इथे दगडावर तोप लावण्यात येईल अत्रा तिट्यावरती. आता हे बघा सचिन तोप ॲडजस्ट करतोय आणि आता वाजवण्यात येईल. हो चालू आहे चालू आहे. जेव्हा जेव्हा सर्वेश पेंडेकर ब्लॉग्स. हे बघा तोप लावण्यात येते आता. पेटवलास ना? हे मागे चला. अनु 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 संपूर्ण आता तिट्यावर आता ही तोप वाजवली आहे आणि गावपणीची तिसरी तोप वाजवली आणि तोप घेऊन परत चालले. गरम असतली बघू शकता. जबरदस्त आवाज तोपेचा. आणि हे सर्व लोक चालले गाव सोडून. बघू शकता गाव पळून सुरू. तिन्ही तोपा वाजल्यानंतर बघा लोक चालली. बघा सर्व लोक गाव सोडून चालली आता तिट्यावर. असं बघा. हो चला थँक्यू. भेटूया, पाठवते व्हिडिओ. सचिन चल आता काय जातलं सामान घेऊन परत देवळात जातं ना. अरे चल मी येते मग. उद्याला फोन करून काय येते. त्यावरून आपण पुढे जाऊन बघूया आता किती गाड्या चालल्या आहेत. बघा चालले गाव सोडून. अयो ही बघा ही लोक ट्रॅफिक झालेलं आहे बघा. गाड्या सर्व आलेल्या आहेत आणि गाव सोडून चाललेल्या लोकांचं.
साईडला बंदर रोडला बघा लोक सर्व बैल बिल घेऊन चाललो आहे. हो बघा हे काय चाललं चिंद्रात चिंदर हे बघा काय चालला चिंद सगळे चिंद्रात चालले. पराग तू चाललं चिंद्रात तू कोण बा कोणाकडे चल सासरवाडी डायरेक्ट. आता काय चाललं घराकडे जाऊन मग चिंद्रात जात चाललो. ओके ये हा ओके हा माझ्या तोंडात चिंदरच बसला. मी येते गाडी माझी पंपार ती घेऊन येते पेट्रोल पंपार. मुनग्यात गाव पळण तुमचं काय नाव धुरी तरी गाव सोडून आता चालले आत्र्यासून मुनग्यात. चला एकटेच हा बस मध्ये बाकीचे येतात. ओके आता तिकट्यावर तीनची गाडी हा ती पकडून जात त्याला होते. हिंगणी दिशेने चाललो. इकडे सुद्धा बघा हे सर्वजण बैल घेऊन चालले. हे काय चाललं चिंद्रा बैल घेऊन चालले आचरा गाव सोडून. किती म्हशी आहेत बघा यांचे सर्व घेऊन आता चालले. काय चालला खायच्या गावात आता चिंद्रात चालले. बरेच जण चिंद्रात चालले बघा. किती गुरं होती बघा यांची. बरेच म्हशी आहेत सर्व घेऊन चालले चिंद्रात. बाईकवर आपण वाटेत बघूया अजून पुढे वांगानी पर्यंत कुठले कुठले मांजूर घेऊन चाललो. काय मांजूर मांजूर घेऊन चालले. काय चालला भटवाडी बघा मांजूर डोक्यावर घेऊन चालले. चिंद्रात मांजूर भरल्याने. आत्रा देवगड रोड वरती आहे इथे सर्व आहेत. हे गाव सोडून आता चिंदरात चाललात ना सगळे. बघू शकता साईना आता हे सगळं बॅगा बिगा घेऊन चटई बिटय या काय टेबल विबल घेऊन चालले. 3-4 दिवस आता येऊचे नाही गावात. इथून आपण आपला खाली देवगड रोडला जाऊया. पलीकडे जाऊन लोक जिकडे राहत आहेत ते बघूया. चला बाय बाय. तू काय चाललं थंय हे खोपी बिपी बांधला. ओके मित्र आम्ही थंय रावतलो. हा मशवेत एक हे घेतलेला घर घेतलेला. हो देवगड चालू ओके ओके हय हय तो पुढे बांधले आहे बघा. इकडे लोकांनी घरा बांधले इकडे आणि दोन्ही साईडला सर्व घरं बांधलेली जाऊन बघूया. तिकडे जाऊ हां हो आणून सोडी चालत चल हो. हे थांबलेत की काय सगळे इकडे बरीचशी असतात. हां 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 पोयराती गावात पोयऱ्याक रस्तो जाता तो तिकडे कारिवण्याक जाता रस्तो. कारविंडे ओके मुनग्यात मुनगे कारिवणे हे बघा इकडे बांधल्याने असं. हां ही घरं तिथं इकडे बघूया जा. इकडे असत आम्ही पुढे असतो. हां पुढे घरं बांधले. हां पुढे जाऊया. काही लवे हे आता आम्ही पोयरा रोडला येलो. पोयरा रोडला ओके. पोयरा रोडला इथे आता काय जेवण करता. हा हे आता जेवणाची हे चालू असं तयारी चालू असं. इकडे बघू शकतास मटन भेटण्याची तयारी चालू असं. हे आमचं वासू मटन धुता. होय तेव्हा ही चिकन बनवतात. सगळं सामान आणलेलं आणि आता मटन बनवतात बघा. म्हणजे एक प्रकारचं पिकनिक आहे. पिकनिक सारखेच असतं. कुत्रो आणला तुमचंच की माझं कुत्रो गुड्ड्या ते का घेऊन येईल असं. ते काय काय एकटं ठेवतलं. आमचे मित्र दादू पळसमकर हा आणि त्यांचे मित्र सगळे इलेले असत. 7-8 जण इलेले असत. हैरा वाघ सगळे. होय 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 नमस्कार. नमस्कार. हे गाव पण निमित्त सगळे आता इथेच राहणार 3 दिवस. 3-4 दिवस. हा कौल लागेपर्यंत. होय होय
युट्यूबला. इकडे ही नदी आचऱ्याच्या आणि पलीकडे आचरा गाव. विहीर आहे बघा, वेगळीच विहीर आहे एकदम दगडामध्ये, बघू शकता ही विहीर. आणि इकडे सर्व लोक आता राहणार. अरे बघा इकडे सुद्धा सर्व घरं बांधलेली आहेत बघा, झोपडी राहण्यासाठी. हा समोर हा जो ब्रिज आहे, ब्रिजच्या पलीकडे इकडे आचरा. आणि आपण इकडे आलो तिकडे देवगड चालू होतं मुनगे, तर इकडे या साईडला सर्व काही घरा बांधल्याने सर्वांनी. हे बघा तंबू, आणि इकडे ही घरा बांधून सर्व लोक इकडे अशी राहतात. हे बघा ही इकडे लाईनीत सर्व घर आहे इकडे. आणि इकडे हे माडाच्या धापापासून कोपी बनवले आहेत. आणि इकडे पुढे सुद्धा आहे तंबू बघा, कुत्रे बित्रे आणून ठेवलेत पिंजऱ्यामध्ये. हा काय रे, काय चाललं ग? तुमचं स्वागत आहे. यस यस. काय आता हयत हयत बांधलात घरा? हा अगदी आमची साठमांची जी खोपटी दिसतात हा ती आमची आहे. साठम. खास बॅनर बनवलेला बघा. बघूया चल दाखव. आपलं मित्रच आहे, कुत्रो आणल्याने आहे बघा. गाडी वगैरे सगळे टू व्हीलर चांगलेले हे बघा ही साठम. हा रे हे बघा साठमांची आहे आमची खोपटी. हा त्यात तो कोणा? सोनू. सोनू डॉबरमॅन की नाही नाही हाऊंड आहे. हो. हाऊंड मिक्स वेगळंच दिसतं जरा, डेंजर आहे की. नाही ही तुमची भारी आहे. 17-18 माणसं आहेत मुंबईवरून पण थोडी इली आहेत. सगळे इला सगळे आता येत राहू त्याला 3 दिवस. आमची काकी इली आहे. हा मुंबईतून इले, खास इली आहे. गाव पण झाली. लोक मुंबईत गेली काय काय. मुंबईतून लोक इले. आणि इकडे सुद्धा बघा घरा बांधल्याने. आणि या साईडला सुद्धा. आणि पाण्याची व्यवस्था करतं. हो हे काका तुझे? हो शेजारी काका. हा बघा सर्व लाईनीत आहे, कोपटी बांधल्यानी आहे गावपाणीमध्ये राहण्यासाठी. या साईडला संपूर्ण यांचं बघा. या काय गरीबाचो वाढ बॅनर बिनर छापून आणला. हे आता धापा विणतात. बनवसाठी खोपटी बनवसाठी धापा. बनवा बन. करून ठेव त्याला. कशा काय आहेत काय का बाकीचे कुत्रे आहेत म्हणून घराकडे सोडलेलंच असता. काय नाव आहे पिटू? स्वीटू. स्वीटू फिराक असं बाहेर तुम्ही नेत असते का? स्वीटू स्वीटू. हे काय खोपटा बांधल्याने आणि ठेवल्याने खोपट्यात. तिकडे नाही तिकडे नाही. सर्व आहे मस्त आहे की राहतात बघा. सर्व आपले मित्र यांनी खोपटी बांध. तरी काय बांधलास तुम्ही आता ही खोपटी? आमची हैसून चालू जी झाली हा अगदी लाट टाकत होतं. 2-3 पर्यटक होते. म्हणजे आता मुनग्या गाव येत आहे. मुनगे कारिवंडे. तुमची काय नावा? हे प्रदीप केळकर. हा हे आमचे आडवलकर. हा चैतन्य. हा आणि हे माझा मोठा भाऊ विकास. काटम लंच होमचे मालक. हो
ओके ओके 60 टम. आणि तुम्ही प्रदीप केळकर. प्रदीप केळकर. तर या वर्षी तरी 3 दिवस असतील असं. हो, 3 दिवस. मग आता काय काय करतास तुम्ही हे म्हणजे इतक्या दिवसात म्हणजे वेगळा काय असा? आता पारंपरिक खेळ बायकांचे फुगडे असतील, हां त्याच्यानंतर मग कबड्डी असतात हां किंवा क्रिकेट असतात, ओके. त्यानंतर नदीवर पोहणे. हो हो, दुपारी साधारण वरती लागले की पोहणे. नदीत जाताला मस्त मजा करू. म्हणजे एक प्रकारची पिकनिक सारखं आहे सर्व असं. रात्री फायर कॅम्प. वनभोजन. तर ही एक मासे बिशे पकडतो आम्ही सगळं सकाळी. सगळं नैसर्गिक जीवन. ओके. मग तुम्ही आहे ना बाहेर नाही जाणार पण हयत रवंत काय तर आयुष्य म्हणजे वेगळ्या प्रकारे एक जगतास 3-4 दिवस. हा हा हा. बॉयलर मिळत नाही त्यामुळे गावठीच उडवता. ओके. हा तुमचीच पाळलेली असत ती आता घेऊन येईल असती. रे सर्व इकडे खोपटी बांधून मस्त आहे की राहतात 3-4 दिवस आणि परत देवाचं कौल झालं की परत गावात जातले 3 दिवस. अठरा थिटर बघा लोक एसटीची वाट बघतात सर्व आता चालली आहे ना. आणि ही देवगड एसटी इल्ली आहे आणि देवगड एसटी लोक चालली आथरा गाव सोडून देवगडात. तरी आता शेवटची मालवण एसटी चालली आहे बघा. त्या मुलाला ती एसटी चुकली गेला धावत पण शेवटची मालवण एसटी गेली. तिने सर्व लोक आता निघून गेले आथरा तिट्यावरून आणि पूर्ण आथरा तिट्या बघा खाली झालेला आहे. सर्व लोक आथरा गाव सोडून गेलेली आहेत आणि शेवटची एसटी सुद्धा गेली मालवणच्या दिशेने आणि एसटी चुकलेली लोक येत आहेत.